सध्या आलो आपण चमक ते बोपापूर या रोडवर. हा रोड सँक्शन झालेला आहे आणि तुम्ही पाहून राहिले हा रोड एका साईडनं व एक पदरी झालेला आहे. आता गावकरी जे दिसून राहिले माझ्या मागं, यांचं म्हणणं असं आहे की याच्या आधी याच्यावर सिंगल लेअर चढवली होती. तर यांचा आवाज उठवल्यानंतर याच्यावर डबल लेअर आज सकाळच्या वेळेला याच्यावर चढवण्यात आली. आणि हा पूर्ण रोड काहीतरी करोडोचा काय आहे ते हे सांगतीलच आपल्याला. पण सध्याच्या परिस्थितीत आपण पाहून राहिलो की केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, जास्तीत जास्त हा रोड, रस्ते, नाल्या आणि सशक्तीकरणावर खूप जास्त भर देऊन राहिला. पण कुठंतरी स्थानिक लेवलचे नेते असो की स्थानिक लेवलचे अधिकारी असो, यांच्या माध्यमातून आपण पाहून राहिलो की कितीतरी मोठ्या मोठ्या ठिकाणी आणि मोठमोठे रस्ते असो, बाकीचे आजूबाजूचे गावखेडे असो, उपविभाग म्हटलं तर खूप जास्त भ्रष्टाचाराच्या घेऱ्यात दिसून राहिला. सध्या तुम्ही पाहून राहिले नागरिक हे बोपापूर गावातले आहेत आणि हा चमक ते बोपापूरचा रोड आहे. आता इथं ठेकेदार कोण आहेत तुमचे, ज्यांनी काम केलंय? तुम्ही ठेकेदार आहे? हा. तुमचं नाव सांगा आणि याचं इस्टिमेट कितीचं होतं ते आधी सांगा. याचं एस्टिमेट होतं 1.60 CR. बरं, ज्या हिशोबाचं आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे की याच्यावर सिंगल लेअर होती, आता तुम्ही यांच्या आवाज उठवल्यानंतर डबल लेअर टाकली. दोन्ही पण आधीच केलेली होती, पण ज्या वाहतुकीमुळे काही ट्रॉफिकेबल आमच्या गाड्या गेलेल्या होत्या, त्यामुळे जिथं जिथं 2-4 ठिकाणी डॅमेज झालेलं ते रेक्टिफाय करून देण्यात आलं, असं तुमचं म्हणणं आहे. सरपंच साहेब कुठे आहे? सरपंच बोलतील ना आपले. ते इंजिनियर, उपविभागचे इंजिनियर आणि या रस्त्याचं जे काम पाहतात ते आपल्या सोबत आहेत. साहेब, या सध्या गावकऱ्यांचं म्हणणं जसं आहे की इथं कुठंतरी भ्रष्टाचाराचा हा नीव दिसून राहिला, काय सांगाल? भ्रष्टाचाराचं कुठंच काही नाहीये. कामाची क्वालिटी जी आहे ती कामाची क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे. मी स्वतः इथं हजर आहे, कॉन्ट्रॅक्टर स्वतः इथं हजर आहेत. लेवल कार्यासाठी जे पेवरवर माणूस पाहिजे असतो तो माणूस नसून स्वतः कॉन्ट्रॅक्टर इथं हजर आहेत. त्याच्यामुळे इथं काही अशी भ्रष्टाचाराची कुठल्याच प्रकारचं काही दिसत नाही. म्हणजे राहिला आता प्रश्न- सध्या नाही राहिला प्रश्न कॉन्क्रीट आपल्या डांबराच्या पर्सेंटेजचा, तर आपल्या इथं जर समजा सगळे लोक हजर असतील तर आम्ही आत्ताच्या आत्ता त्याचं पर्सेंटेज काढून देऊ शकतो. त्याच्यामुळे बरं, सध्या ज्या आणि पद्धतीचं यांनी सांगितलं की 1 CR किती सांगितलं तुम्ही? 1.60चं अग्रीमेंट आहे, त्या हिशोबानं या रोडची जे लेअर आहे सध्या जे डबल लेअर टाकलेली एवढीच राहणार आहे, याच्यावर परत नाही एवढीच राहणार. किती किती किलोमीटरचा रोड आहे हा 2,900 2 किलोमीटर 900 आहे. त्याच्यापैकी हा 1400 मीटर हा आहे आणि समोरचा रस्ता आहे आपला. समोरचा म्हणजे निजामपूर ते बोपापूर तो रस्ता झालेला आहे. त्याची लेंथ कमी आहे. त्याची 1100 मीटर 1100 मीटर लेंथ आहे त्याची. तर त्याचं काम झालेलं आहे. त्याचं काम झालंय. त्याचं मागच्या वर्षी डांबरीकरण झालं. सोबतच बोपापूरचे जे गावकरी आहेत, काय सांगाल या रस्त्याबद्दल? तुम्हाला वाटते का कुठेतरी याच्यात भ्रष्टाचार होऊन राहिला, ज्या प्रकारे आता साहेबांनी सांगितलं? थोडंफार वाढत होतं, पण आता साहेबांनी समजून सांगितलं की या पद्धतीनं चांगलं काम करून देतो, बाकी काही विषय नाही. म्हणजे कुठंतरी वाटत होतं आधी, तुमचं म्हणणं होतं वाटत होतं इथं भ्रष्टाचार होऊन राहिला. म्हणजे कोणता भ्रष्टाचार? मोजमाप करून दाखवलं, ते आमच्या लक्षात नव्हतं. मग त्यांनी मोजमाप काल आम्हाला दाखवलं, नंतर ते आमच्या लक्षात आलं. सोबतच बोपापूरचेच रहिवासी आहेत आणि आपले भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुद्धा आहेत. मालखेडेजी, सध्या ज्या प्रकारे इथं तुमचा जमखट्टा दिसून राहिला आणि नागरिकांचंही म्हणणं आहे की कुठंतरी या रस्त्यावर कुठंतरी भ्रष्टाचार दिसून राहिला. दादांनी थोडक्यात म्हटलं होतं की हाव दिसते, पण नंतर साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे त्यांनी क्लिअर केलं, काय सांगाल? भ्रष्टाचाराचा विषय येत नाही. पहिली गोष्ट, जे आमचे जे मित्र आहेत अमर आठवडे यांनी मला काल फोटो पाठवले होते, तर त्याची खरोखर लेअर जे आहे ते कमी प्रमाणात होती. आणि लेअर जर कमी जर असली रोडची तर तो उकारणारच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही निर्मळ साहेबांशी संपर्क केला, तर त्यांनी म्हटलं का लेअर वाढवून देतो आणि चांगल्या पद्धतीचा रोड करून देतो. आणि त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की ह्या वर्षाची 3 वर्ष गॅरंटी राहते, तर तुमचं कशाही पद्धतीने हा रस्ता जर बेकार झाला तर आम्ही तो रस्ता पुन्हा करून देण्यास तयार आहे. पण कसं आहे, आमचं असं म्हणणं आहे गावकरी सर्व मंडळीचं, जर पहिल्याच वेळेस जर हा रस्ता चांगल्या प्रतीचा झाला तर पुन्हा करण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. पुन्हा तुमचं अजून लेबर बोलवणे या ठिकाणी पुन्हा काम करून घेणे त्रास होते, डिपार्टमेंटला पण त्रास होते. आणि आता जर लेअर त्याची वाढवून दिली, चांगल्या पद्धतीचं जर काम केलं तर गावकरी मंडळींना कोणती अडचण नाही. हेच आम्ही त्यांना सूचना देतो की चांगल्या पद्धतीचं काम करून द्यावं आणि आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे. सोबतच आणखी गावातले जे शेकोगर दादा आहे, काय सांगाल शेकोगर दादा? ज्या हिशोबात हा रस्ता दिसून राहिला आणि पहिल्या शब्दात म्हटलं होतं की इथं भ्रष्टाचार झाला नाही काय, तर कुठंतरी
आपल्याच ह्याच्यातले दोन चार जण, दोन जण वेगळे बोलतात, दोन जण वेगळे बोलून राहिले. काय पूर्ण प्रकार? मी काय म्हटलं, लोकांना अपुरी माहिती असल्यामुळे लोक काय बोलतील तो विषय नाही आहे. माझं म्हणणं एकच आहे की आपण या रोडची पूर्ण खरी माहिती घेतल्याशिवाय तो रस्ता किती इंच आहे, काय आहे, आपल्याला माहितच नाही. आपण बोलून राहिलो, लोक सांगून राहिले त्या पद्धतीनं, अधिकारी सांगून राहिले इतकी इंची आहे, तितकी इंची आहे. पण जेव्हा आपल्याला एस्टिमेट आपल्या हाती येईल, ग्रामपंचायतले समजित की बा इतक्या इंचाचा रस्ता आहे, इतकी त्याच्यावर हे असते, 20 mm चा असते, 8 mm चा असते, 9 mm चा असते, त्याच्यानंतर आपल्याला पूर्णतः माहिती होईल की बा हा रस्ता खरोखर चांगला बनला, चांगल्या दर्जाचा बनला आहे काय, हे आपल्याला तेव्हा समजेल ना, जेव्हा आपल्या हाती एस्टिमेट येईल, आपण त्याचं समजून घेऊ. मग तुमच्यापर्यंत काही एस्टिमेट आला नाही का गावकऱ्यांच्या, सरपंचापर्यंत किंवा तुमच्या नाही, सदस्यापर्यंत आतापर्यंत कोणाकडे? सरपंचापर्यंत कोणाच पाशी एस्टिमेट आलं नाहीये. तर आता निर्मल साहेबांनी एस्टिमेट दाखवलं, आता ते खरं आहे खोटं आहे आम्हाला माहित नाही, आम्ही त्याचे फोटो काढून घेतले, तरी आम्ही एक माहितीच्या अधिकारात टाकल्यानंतर ते एस्टिमेट खरं आहे खोटं आहे त्याची पूर्ण पडताळणी केल्यावरच आम्ही त्या रस्त्याला चांगलं म्हणू, तोपर्यंत आम्ही म्हणत नाही. म्हणजे सध्या तुम्ही काम थांबून ठेवणार आहे का मग? नाही, काम अजिबात थांबवणार, त्यांना काम करायला आपली कोणतीच मदतची दखल नाही आहे, अडचण नाही आहे. आपले बंटीभाऊ पवार आहेत. बंटीभाऊ, खऱ्या अर्थात सांगा, आतापर्यंत जितकंही आपण प्रतिक्रिया घेतल्या, विचारल्या, या रस्त्याचा खरा इतिहास काय आहे ते सांगा. बघा भाऊसाहेब, आम्ही परवा दिवसपासून हा कार्यक्रम पाहत आहे यांचा. हे लक्षात येत आहे आमच्या की इथं मध्ये भ्रष्टाचार हे काही ना काहीची सुळी याच्यात दिसते. काल परवा अमरभाऊचा फोन आला की अमरभाऊ म्हणत का अशा अशा पद्धतीचा रोड होत आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. परत आम्ही या रोडचं ज्यावेळेस तुम्ही काल मयतला गेलो होतो, येता येता मी या रोडचं पाहणी केली. पाहणी केल्यानंतर ठेकेदारांसोबत बोलणं झालं. ठेकेदार साहेब म्हणे की सध्याच्या कंडिशनला हा रोड जो दिसत आहे हा कम्प्लीट झाला एक साईडचा म्हणे. मी नंतर तो रोड पाहणीचा केली, हा अक्षरशः रोड उघडत आहे. म्हणजे त्यांनी स्वतः हे ऍक्सेप्ट केलं की हा रोड कम्प्लीट झाला Complete होता. झालाय. आता मग सकाळी परत आम्ही याच्यात तुम्हाला सेटल व्हायला वेळ लागते. परत सकाळी आम्ही चेक करायला आलो, परत हा सेट झाला नव्हता. आम्ही तो व्हिडिओ पण टाकला की कशा पद्धतीने रोड तो उघडत आहे, एकदम थिकनेस कमी आहे, मालाची क्वालिटी डल आहे, हे सरळ सरळ दिसत असताना अशा पद्धतीचं कार्य म्हणून आता ज्यावेळेस बोमला सुरुवात केली त्यावेळेस अशा पद्धतीचे पॅच टाकत आहेत. याचा अर्थ असा कुठंतरी भ्रष्टाचाराची न्यू याच्यामध्ये दडलेली दिसते. आमचं हे म्हणणं आहे का रोड चांगल्या प्रतीचा झाला पाहिजे, ही आमची एक बाब आहे. त्यानंतर सोबतच महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस हा रोड कम्प्लीट होईल, हे म्हणतात का 3 वर्षापर्यंत आमचा हा रोड आहे, आम्ही याला किती पॅच पडले तर आम्ही किती त्रास झाला तर आम्ही याला दुरुस्त करून देऊ, मान्य आहे. पण ज्या वेळेस हा रोडची यंत्रणा सर्व इथून हलून जाईल त्यावेळेस काय होईल, हल्ल्यानंतर जी परिस्थिती होते, एवढी मोठी यंत्रणा आली, त्रास होते. बघा याच्यावर किती किती माल त्यानं खरोखर इमानदारीनं टाकलेला आहे, तर खरंच हे काम करतात की पैसाच खातात याचं काहीच समजून नाही राहिलं. फक्त भल्या भल्या जनतेले लुबाडून पैसा खाण्याचा प्रयत्न आहे, काहीच नाही आहे. सर्व मॅनेज करतात आणि हा डांबराचा प्रकार कोण्या हिशोबाने कोण्या वाटते हे इंचानं- समजत. आजपर्यंत मी थंडीमुळं डांबर अशा पद्धतीचं आजपर्यंत होते मी एवढ्या इंचानं असं हे डांबर म्हणतात, आम्हाला बघितलं मान्य आहे. नाही पण ही क्वालिटी आहे काय? आजपर्यंत ही मी- क्वालिटी साध्या बळ जनतेला फसवण्याचा प्रकार चालू आहे असं हे कुठेतरी दिसतंय. याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, याच्यावर आम्ही तोडगा काढू, यात कसं समोर आम्ही लढा देऊ. सगळं भ्रष्टाचाराचा मॅनेज होऊन कार्यक्रम करून राहिले हे. असं कुठेतरी दुसरं चित्र काही याच्यात दिसतंय. नाही आहे. गावकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया आपण पाहून राहिलो की उपविभागीय म्हणजे PWDचं हे भ्रष्टाचाराचा कारभार हा इथं दिसून येत आहे. खरोखर पाहिलं ना आपण तर हे थिकनेस एखाद्या फक्त सायकल जरी आणली ना तर हे थिकनेस उखडलं जाते. तर या रोडवर जवळपास मोठमोठे ट्रक येतात, ST बस वगैरे येतात, ट्रॅव्हल्स वगैरे येतात. खरोखर या रोडची जे नीव आहे हे कमकुवत झालेली आहे. पूर्ण गावकऱ्यांचा हा रोष तुम्ही पाहून राहिले मराठी 24 तासवर. याच्यानंतर पण आपल्या गावात खेड्यात किंवा आपापल्या ठिकाणी जर कधी अशा भ्रष्टाचार होत असेल तर नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करा. नक्कीच भ्रष्टाचार बाहेर काढा, कारण की सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे खूप जास्त प्रमाणात आपल्या रोड रस्त्यावर आणि गावांच्या विकासावर खूप जास्त पैसा खर्च करून राहिला, तिथं निधी टाकून राहिली. पण तुम्ही अशा या ठिकाणचे हे जे रस्ते पाहता ना हे 100% दिसून येत आहेत की हे कुठंतरी अधिकाऱ्यांचं म्हणा की अधिकाऱ्यांवर दबाव असलेले जे नेते आहेत यांच्या संगत मताने तर भ्रष्टाचार दिसून येत आहे. मधातला भाग आहे ना? मधातला भाग आहे हे बघा. बरोबर आहे. हे आता रोडच्या शेल्टरचा भाग आहे. बघा डांबरीकरण किती निष्कृत दर्जाचा वापरलेला आहे यांनी, की आता केलेला संध्याकाळपर्यंत खराब होणारा रस्ता केला. काय मॅनेजमेंट आहे हे? फक्त 8 दिवसाची फिटनेस आहे, बंडी वगैरे झाल्या, थिकनेस किती इंचाची? बस अर्ध्यापेक्षा कमी आहे. काय समजत नाही
ह्या सरकारचं काय करावं हे बघा. विचार खरंच हे कार्यागर सोबतच सेंटर आहे. गोपापूरचे सरपंच पती आहेत दामोदरे. हे आता सेंटर रोड काय होते की एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे तुम्ही आणि तुमच्या गावाचा हा म्हणजे चमक आणि गोपापूर पर्यंतचा हा जो रोड आहे या प्रकारचा असा दिसून राहिला. तुम्ही एक सरपंच पती म्हणून काय याच्यावर ऍक्शन काय घेसाल? ऍक्शन म्हणजे ते एक नंबर खराब काम आहे ते. असं असं व्हायला नाही पाहिजे. मला म्हणजे 2-3 दिवसापासून गावातले फोन आले, येऊन राहिले आपले बंटी भाऊचे, संजय भाऊचे, यांनी व्हिडिओ पण पाठवले मला. मी आपलं ते इंजिनियर सोबत बोललो, ठेकेदारासोबत बोललो, त्यांनी म्हटलं बा चांगलं करून देतो. पण त्यांच्या आता ह्या कामानुसार जर पाहिलं तर ते चांगलं काम झालेलं नाही. समाधानी नाही आम्ही या कामासाठी. म्हणजे असं काय वाटते तुम्हाला की आता एका साध्या या दादानं या गुट्यानं याची थिकनेस अर्धा इंचीची थिकनेस आहे बाहेर काढली. अर्धा इंची नाही त्याची थिकनेस इंची पण नाही नाही ना. मला 8 दिवसात रस्ता करते तो. सर मोजून देतो म्हणतात तर मोजायला आणा दिली तर त्यांनी डबल करून द्यावं काम अशी आमची अपेक्षा आहे गोपापूरवाल्यांची. ठीक आहे, गावकऱ्यांचं म्हणणं राहते की परत काम चांगलं काम करून द्यावं, पण सुरुवातलेच जर कधी या दर्जाचे तुम्ही कामं करता आणि ठीक आहे एक गाव आहे, गावातले काही व्यवस्थित लोक राहतात शिकलेले सवरलेले, त्यांच्या माध्यमातून हे या गोष्टी बाहेर येतात. पण ज्या ठिकाणी कुठं कुठं असाही एरिया आहे की एक आपण चिखलदरा रोडवरचा एक एरिया पाहिला होता चिखलदरा साईडचा, त्या साईडला पण एक छोटीशी थिकनेस टाकलेली होती आणि जवळपास दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच ते पुरीची पुरी चालली गेली होती. म्हणजे इकडे सरकारनं पैसा टाकायचा, निधी टाकायचा आणि अशा या अधिकाऱ्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार करायचा.